कुक्षेत गाव इथे गावदेवी माता मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय। देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आचार्य वेदमूर्ती श्री प्रवीण प्रभाकर जोशी गुरुजींच्या नियोजनाखाली परमपूज्य योगीराज गुरुवर्य श्री यशवंत महाराज यांच्या हस्ते राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक विधीद्वारे आणि मंत्रपठण करून मूर्तीची स्थापना मंदिरात करण्यात आली। या प्रसंगी माजी नगरसेवक सूरज पाटील, माजी नगरसेविका सुजाता पाटील यांच्यासह खंडेराय गावदेवी सेवा समिती आणि मौजे नवीन कुक्षेत देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि कुक्षेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी नगरसेवक मुनावर पटेल, माजी नगरसेवक अमित मेंढकर यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तींनी उपस्थित राहून गावदेवी मातेचं मनोभावे दर्शन घेतले। या सोहळ्यानिमित्तानं महाप्रसाद, कीर्तन, गावदेवी माता यात्रा, पालखी कार्यक्रम असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी सांगितलंय की जी जबाबदारी आणि जो विश्वास ग्रामस्थांनी दर्शवला त्या विश्वासाच्या जोरावर आणि मंत्री गणेश नाईक यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आज कुक्षेत गावाचा परिपूर्ण विकास हा झालेला आहे आणि याचं निश्चितच समाधान प्रत्येक ग्रामस्थाला देखील आहे। संपूर्ण पुनर्वसनानंतर कुक्षेत गावची ग्रामदेवता असेल, विठोबारायाचं मंदिर असेल, कालभैरवनाथाचं मंदिर असेल, परिपूर्ण करण्याची जबाबदारी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांनी आम्ही घेतलेली होती आणि आज आदरणीय नाईक साहेबांच्या समर्थ साथीने, ग्रामस्थांच्या सहभागाने आज अंतिम म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली होती, कालभैरवनाथाची झालेली होती आणि आज गावदेवी आई आणि मर्याईच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होतीये। खूप मनापासून आनंद होतो की जी जबाबदारी, जो भार ग्रामस्थांच्या विश्वासाचा खांद्यावर होता तो आदरणीय नाईक साहेबांच्या साथीनं, त्यांच्या समर्थ मदतीनं आज पूर्णत्वास जातो, याचा मनापासून आनंद आहे। कुक्षेत गावाचा विकास सदैव प्रगतीपथावर आहे। आपण पाहिलं असेल, शाळा असेल, आरोग्य केंद्र असेल, व्यायामशाळा असेल, महिला भवन असेल, लॉन लावलेलं उद्यान मैदान असेल किंवा मार्केट व्यवस्था असतील, पार्किंग व्यवस्था असतील, या परिपूर्ण विकासाचा जो पाया नाईक साहेबांच्या पाठीमागे म्हणजे त्यांच्या पाठिंबाने उभा राहिला आहे, तो ग्रामस्थांना आनंद देणार आहे आणि शेवटी मंदिर परिपूर्णत्वास येत नाही तोपर्यंत गावाला गाव पण येत नाही। आज माझा प्रत्येक ग्रामस्थ आनंदात आहे, कारण आज आमची ग्रामदेवता त्यांच्या हक्काच्या जागेवर, हक्काच्या मंदिरात बसलेला आहे। त्यामुळे ग्रामस्थाच्या आनंदात आमचा आनंद आहे।